नमस्कार मित्रांनो, गोष्ट शेतकऱ्यांची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आज तुम्हाला दाखवत आहे शेतीला जोड व्यवसाय, दुग्ध व्यवसाय. हे बघू शकता संपूर्ण नियोजन. इकडं शेळीपालन पण आहे. तर आपण जाणून घेऊया दुग्ध व्यवसायाबद्दल. मला सांगा, तुमचं नाव काय? दीपक. बरं, आता हे जे फार्म आहे हे कोणाचं आहे? फार्म नाना भालेराव. नाना भालेराव, परभणी आहे की नाही? परभणी. बरं, तर आता इथं किती म्हशी आहेत आपल्याकडे? सध्या 3 आहेत. बरं, 3 म्हशी आणि दुधाच्या 40 शेळ्या आहेत, आहे की नाही? हो. बरं, तर आता हे 3 म्हशी आता याच्यातल्या गाभण किती हात आहे, विलेल्या किती? गाभण 2 आहेत. बरं, आणि विलेली एक आहे का? विलेली एक होती. बरं, ही विलेली आहे ना? हां. बरं, किती दिवस झाले घेऊन विलं? तरी 5 महिने झाले. 5 महिने. ते हल्ले आहे. ते हल्ली आहे का? हे वगैरे हे बघा, हिच्यावाद वगैरे हिच्यावाद मेल असं का? बरं, लहानपणी. तर आता ती इलेली आहे, तर किती दूध द्यायली बरं? ती सध्या 3-3 लिटर देते एका टायमात. 3-3 लिटर. बरं, आता ही गाभण आता याचं दूध देतात काय? हां, गाभण असून दूध देतात. ही 2 देते, ही 2 देते. बरं, आता किती महिन्याच्या गाभण आता बरं? सध्या अंदाजानं 6. नाही 10च्या आत सांगतो. बरं बरं, आणि ह्या पादव्याच्या आधी गेले ना. असं का? बरं, नाही, तर मला 3 सांगा, आता हे याचं दूध निघते, आता दूध डेअरीला जाते का परभणीमध्ये? नाही, ते माझं घरी खातं, घरी घरीच आहे की नाही? बरं, तर मग आता सकाळपासून नियोजन कसं करता मशीनचं? सकाळपासून सकाळी उठल्यानं वैरण टाकतो, दूध काढतो. पुन्हा नंतर अजून 10-11 वाजता डबल वैरण टाकतो. असं का? पुन्हा नंतर मग वैरण कापून आणल्यानं कुट्टी केल्यानं डबल टाकतो. बरं, 2-3 टाकतो वैरण. 2-3 आहे की नाही? बरं, आणि हे मित्रांनो बघू शकता, तिकडं चारा आहे आणि ही कुट्टी मशीन आहे. कुट्टीमधून चारा काढतात आणि इथं जनावरांना टाकतात. आणि इथं पाण्याची व्यवस्था बघू शकता, ही टाकी ठेवलेली आहे. आणि इथं हौद आहे, इथं एक हौद आहे. इथे एक हौद आहे बघा. तर अशा प्रकारे सुंदर नियोजन आहे. नाली काढलेली आहे, नालीचं पाणी शेतामध्ये. इथं नळ आहेत, इथं पाईप लावायचं, पाणी पाजवायचं इथं. असं का? इथे पाणी आहे. बरं, पाईप इथं हे पाईप बघू शकता, पाईपलाईन वर पण केलेली आहे आणि पण मस्त पाईप आहे. नियोजन केलेलं आहे. आणि इथं जाग्यावर पाणी पाजायचं आहे की नाही? हां. बरं, तर आणि संध्याकाळी ढेप वगैरे काय ठेवता का? हा पेंड राहते. पेंड किती सकाळी ठेवता, संध्याकाळी? संध्याकाळी राहते. संध्याकाळी. बरं, अंदाजे किती ठेवता बरं? अंदाजानं आता 4 किलो. 4 किलो. हो. बरं, तर मित्रांनो बघू शकता, अशा प्रकारे याचं सुंदर नियोजन आहे. आणि इकडं चारा आहे, इकडं आहे म्हशीचं नियोजन, आणि इकडं शेळ्याचं नियोजन. आपल्या चॅनलवर शेळ्यांचा पण स्पेशल व्हिडिओ आपण टाकलेलाच आहे. तर असं सुंदर नियोजन यांनी केलेलं. टाकीची व्यवस्था बघू शकता, पाणी. तर आता टाकी म्हणजे बोरचं पाणी आहे का विहिरीचं आहे? बोरचं पाणी. बोर. मग पाण्याची व्यवस्था म्हणजे 24 तास पाणी राहते? 24 तास पाणी. बरं, विहिरीवर काय सोलर आहे का? हा, सोलर आहे का? सोलर असल्यामुळे ताण नाही का? बरं, तर बघू शकता अशा प्रकारे नियोजन आहे. तर तुम्हाला कसं व्यवस्थापन नक्की वाटलं कमेंटमध्ये लिहा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, फेसबुक, इंस्टाला फॉलो करा. जय जवान, जय किसान.